नमस्कार, मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी तुम्हा सर्वांचं डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. मधल्या काही महिन्यांमध्ये व्हिडिओज येत नव्हते, आमच्याकडनं खंड पडला होता. मला खात्री आहे तुम्ही समजून घ्याल. पण आता आम्ही नवीन एक सिरीज घेऊन येतोय, पथ्यम या नावाची. पथ्यम या नावातच सगळं काही आलंय. यात आपण पथ्यकर आणि रुचकर अशा काही सोप्या पाककृती बघणार आहोत. आयुर्वेदानुसार शिंबी वर्ग म्हणजे जी कडधान्य आहेत त्यात हिरवे मूग म्हणजे मुदग हे सर्वात उत्तम सांगितलेले आहेत. ते पचायलाही हलके आहेत, आपल्या आरोग्याला उपयोगी आहेत. पण मग त्याचं काय करायचं, कुठल्या स्वरूपात घ्यायचे, तर या महिन्यात काही विशेष मुगाच्या रेसिपीज घेऊन आम्ही येतोय. हिरवे मूग, स्प्लिट मूग म्हणजे सालीचे मूग आणि मुगाची डाळ यापासून वेगवेगळ्या आपण रेसिपीज बघणार आहोत. आजच्या भागात पहिली रेसिपी बघूया, मुदग युष म्हणजेच मुगाचं कढण. हिरव्या मुगाचं कढण आरोग्याला अत्यंत हितकारक आहे. बघूयात साहित्य आणि कृती. हिरवे मूग पाव वाटी, त्याच्या 16 पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर पाव वाटीला ह्या कपानी मोजून आपण 4 कप घेणार आहोत एकूण, म्हणजे 16 पट पाणी होईल. अगदी पाव चमचा हिंग, अर्धा चमचा सैंधव मीठ, 1 मोठा चमचा जिरे, 1 चमचा गाईचं तूप आणि थोडी कोथिंबीर. आपण कलही केलेलं पितळेचं पातेला वापरतोय. काहीही तेल तूप न सोडता केवळ कोरडे आपण हे मूग भाजून घेणार आहोत 5 ते 8 मिनिटं आणि त्यानंतर ते 4 ते 5 तास भिजत घालणार आहोत. आता हे भिजलेले मूग पाव वाटी घेतले, त्याच्या 16 पट पाणी आपण घेणार आहोत. म्हणजेच पाव वाटी भिजलेले मूग तर 4 वाट्या पाणी आपण त्याच्यात घालणार आहोत आणि मीडियम हीटवर, मंद आचेवर अगदी नाही, मीडियम हीटवर आपण ते उकळणार आहोत. उकळायला लागल्यानंतर आपल्याला ते साधारणतः 10 ते 15 मिनटं उकळायला लागतं, मूग शिजेपर्यंत. अजून मूग शिजलेले नाही आहेत, मूग शिजेपर्यंत आपण उकळणार आहोत. आता बघा, मूग शिजलेले जाणवत आहेत. तुम्ही बोटाने दाबून पूर्ण नीट शिजलेत की नाही हे नीट चेक करू शकता. मूग आपले पूर्ण शिजलेले आहेत आणि आता आपलं हे कढण तयार आहे. आपण गॅस बंद करूया आणि हे कढण गाळून घेऊया. ह्या कढणात केवळ थोडं सैंधव मीठ घालून असंच्या असं पण घेता येतं. ह्याला अकृत युष म्हणजे फोडणी न देता घेतलेलं युष म्हणतात. पण आपण ह्याला फोडणी देणार आहोत तूप जिऱ्याची. पण त्याआधी सैंधव मीठ जे आहे ते थोडंसं घालून घेऊया आणि एकीकडे गाईचं तूप तापवूया. तूप व्यवस्थित तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे, जळू न देता लगेच जिरे घालायचे आहेत, किंचित कोथिंबीर घालायची आहे आणि ही चुरचुरीत फोडणी आपल्याला आपल्या युषाला म्हणजेच कढणाला द्यायची आहे. हे मुगाचं कढण पचायला हलकं आहे, भूक वाढवायला मदत करतं, रुचिकर आहे, वेट लॉससाठी पण उपयोगाचं आहे. त्यामुळे नक्की करून बघा हे गरम गरम मुगाचं कढण. आयुर्वेदामध्ये जे पंचकर्म सांगितले त्यानंतर हळूहळू जेव्हा भूक वाढवायची आहे, ज्याला संसर्जन क्रम म्हणतात, तेव्हा या मुदगयुषाला विशेष महत्त्व आहे. त्याचबरोबर तुम्ही तापातून बरे होत असाल, अतिसार म्हणजे जुलाबातून बरे होत असाल, तर अशा वेळेस जेव्हा अग्नी कमी असतो, भूक लागत नसते, चव नसते, अशा वेळेस हे मुगाचं गरम गरम कढण नक्की करून बघा. तुम्हाला हळूहळू भूक लागेल, रुचिकर आहे, पथ्यकर आहे. आणि जे उकडलेले मूग होते ते अजिबात टाकून द्यायचे नाही, ते आपल्याला वापरायचे आहेत. त्याची उसळ करता येतेच, पण त्याची एक वेगळी रेसिपी पुढच्या भागात बघूया. त्यामुळे मुगाचा पुरेपूर वापर आपण करणार आहोत. त्याचबरोबर इतर कुठल्या विषयांबद्दल तुम्हाला ऐकायला आवडणार आहे ते आम्हाला जरूर कळवा, म्हणजे त्याविषयी माहिती जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने पोहोचवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. तर पथ्यम सिरीजच्या अंडर हे मुदगयुष कसं वाटलं ते करून बघा आणि सांगा. स्टे फिट, स्टे हेल्दी विथ डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक.